हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात? तुम्हालाही रोज प्रश्न पडत असेल, सकाळ संध्याकाळ भाजी काय बनवायची, भाजी काय बनवायची. तर आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा फ्रेश भाज्या येत आहेत. जसं की मेथी, कांद्याची पात, पालक, कोथिंबीर, गाजर, वाटाणा, पावटा, बऱ्याच बऱ्याच भाज्या आहेत. तर मी बाजारामधून मस्त पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्याची भाजी बनवली अशी मस्त छान. कशी ते चला बघूया. इथे मी पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या, धुवून घेतल्या आणि कुकरमध्ये त्याला हळद मीठ टाकून 3 शिट्ट्या करून घेतल्या. तसंच मी इथे मेथी लावली होती, तर ती छोटी-छोटी मेथी टाकून ह्या शेंगाचे कालवण बनवलं होतं. तर बघू शकता इथे मी 10-12 पाण्याने ही मेथीची भाजी धुवून घेतली. तरीसुद्धा माती राहिली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. असंही लहानपणी आयुष्यामध्ये माहीत नाही किती माती खाल्ली ते. तर आपल्या शेंगा चांगल्या शिजून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही. तर शेंगा शिजेपर्यंत मी भाजी धुवून घेतली आणि कांदा, टोमॅटो कट करून घेतला बारीक. आता एक कढई घेतली, त्यामध्ये 2 चम्मच तेल घातलं, जिरं घातलं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घातला. कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घातला. तर बघू शकता तुम्ही इथे आणि मिक्स करून चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घातला. जसं लाल तिखट घातलं, गरम मसाला, मीठ, हळद आणि मॅगी मसाला, थोडासा कोथिंबीर टाकून याला चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. 2 चम्मच याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे. आता वाटण कुठलं तर आपल्या चॅनलवर त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. तर ते वाटण घातलेलं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. तर तेल सुटेपर्यंत मी इथे भाजी कट करून घेतली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. तर बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मी भाजी टाकून मस्त परत एकदा मिक्स करून घेणार आहे. तर हे बघा. तर कशी वाटली भाजी तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर हे बघा, भाजी चांगली शिजून झालेली आहे. हिला कमीत कमी 5 मिनिटं शिजून घ्यायचं, कारण कवळी भाजी असल्यामुळे पटकन शिजते. आणि मी याच्यामध्ये जे आपण शिजून घेतलेल्या शेंगा होत्या, म्हणजे वालाचे दाणे होते, ते टाकायचं म्हणलं की मला आला होता कॉल आणि तो व्हिडिओ स्किप झाला. तर इथे मी वालाच्या शेंगाचे दाणे टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये आणि मस्त लागेल तेवढं पाणी टाकून चांगली याला एक उकळी काढून घेतलेली आहे. तर बघू शकता एकदम घमघम वास येत होता, मस्त असा टेस्टी लागत होतं हे. तर हे बघा, तर मी एका बाउलमध्ये काढलं आणि छान याला सर्व करायचं आणि मस्त भातासोबत खायचं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.